सर्वांना नमस्कार। तर शालेय स्तरावरती 15 समित्यांचे एकत्रीकरण करून 4 समित्या तयार करावायच्या आहेत। त्यापैकी आज आपण महिला तक्रार निवारण समिती कशा प्रकारे तयार करायची आहे तर हे पाहणार आहोत। तर बघा, महिला तक्रार निवारण समिती ही पूर्वीचीच तक्रार निवारण समितीची एकत्रीकरण करून तयार झालेली आहे। बघू शकतो आपण महिला तक्रार निवारण समिती। आता स्थापना जी आहे ती आपल्याला शाळा सुरू झालेली आहे त्याच्या 1-2 दिवसानंतर करायची आहे। जशी माझी शाळा 23 जून 2025 ला सुरू झाली होती, मी 25 तारखेला महिला तक्रार निवारण समितीची स्थापना केलेली आहे। आणि तुमच्या शाळेचं नाव जे आहे ते लिहून घ्यायचं या ठिकाणी। नंतर बघा सदस्यांची नावे। तर तुम्हाला सदस्यांच्या नावामध्ये सर्वात महत्त्वाचं अध्यक्ष जे आहेत, महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष जे आहेत ते मुख्याध्यापक असतात। तर तुम्हाला सुरुवातीला मुख्याध्यापकांचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर स्थानिक प्रतिनिधी घ्यायचे आहेत, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच असतील, जे स्थानिक प्रतिनिधी आहेत तिथले, तर त्यांचं नाव जे आहे या ठिकाणी लिहायचं आहे ते सदस्य म्हणून। त्यानंतर तुम्हाला शिक्षक प्रतिनिधीमधून तुमच्या शाळेतील एका शिक्षकाची निवड जी आहे ती करायची आहे शिक्षक प्रतिनिधी म्हणून। त्याच्या पुढचं पद जे आहे ते आहे आरोग्य सेविका। तर तुमच्या गावातील आरोग्य सेविकेचं नाव जे आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे सदस्य म्हणून। त्यानंतर अंगणवाडी सेविकेचं नाव सुद्धा या ठिकाणी 5व्या नंबरच्या सदस्याचं नाव जे आहे ते या ठिकाणी येणार आहे। तुम्हाला तुमच्या शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधींपैकी 2 विद्यार्थिनींची निवड करायची आहे आणि 2 विद्यार्थ्यांची निवड करायची आहे। तर विद्यार्थिनी प्रतिनिधीमध्ये मी 2 सदस्यांची नावे घेतलेली आहेत आणि विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये 2 सदस्यांची नावे घेतलेली आहेत। त्यानंतर 10व्या नंबरचं सदस्याचं पद असं आहे की माता पालक समिती किंवा माता पालक प्रतिनिधींमधला एक माता पालकाचं नाव सुद्धा या ठिकाणी घ्यायचं आहे सदस्य म्हणून। आणि पुरुष पालक म्हणजेच आपण शिक्षक पालक समितीमधील पालक प्रतिनिधी म्हणून एका पालकाचं नाव जे आहे ते या ठिकाणी घ्यायचं आहे सदस्य म्हणून। तर अशा प्रकारे आपली मुख्याध्यापक, स्थानिक प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, विद्यार्थिनी प्रतिनिधी, परत विद्यार्थी प्रतिनिधींची 2 नावे, माता पालक प्रतिनिधी आणि पालक प्रतिनिधी, अशा सर्व सदस्यांची म्हणजेच एकूण 11 सदस्यांची ही समिती जी आहे ती तयार करावायची आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करताना अशा प्रकारे स्थापन करावायची आहे। तर याचे प्रोसिडिंग लेखन कसे करायचे हे पुढील व्हिडिओमध्ये बघूया। धन्यवाद।